काय भारी दिसतायत ना आपले अनारसे. बरं, हे अनारसे काय आपले ट्रॅडिशनल पद्धतीनं केलेले नाहीयेत, जे की आपण तांदूळ वगैरे भिजवून करतो, तसे अजिबात नाहीयेत. हे इन्स्टंट होणारे अनारसे आहेत. तर चला बघूया कसे बनवायचे ते. हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी. ऍक्च्युली आपली दिवाळी फराळाची सिरीज तर कम्प्लीट झालेली आहे, पण एक पदार्थ राहिला होता जो की मला अजिबात बनवता येत नाही असं म्हटलं तरी चालेल, किंवा मला तो जमतही नाही आणि जास्त आवडतही नाही फ्रँकली. त्यामुळे मी तो कधी ट्रायही केला नाही. पण आज सहज युट्यूब बघता बघता स्क्रोल करता करता एक रेसिपी सापडली, जी की होती झटपट अनारसांची, जे की आपल्याला कुठल्याही प्रकारचं तांदूळ भिजत ठेवायचे नाहीये, पीठ बनवायचं नाहीये, काय नाहीये, एकदम इन्स्टंट होणारे अनारसे होते. सो मी ती चेक केली, मी बनवून पाहिली आणि चांगली झाली. सो म्हटलं चला आता आपण ही बनवली आहे, चांगली झाली तर तुमच्यासोबतही शेअर करावे. कारण माझ्यासारखे तुम्ही पण असणार आहे की ज्यांना अनारसे बनवायला कंटाळा येतो किंवा त्यांचे चांगले बनत नाही, फसतात. आता अनारसे बनवायचं टेन्शनच नाही, एकदम झटपट असे 10-15 मिनिटात आपले अनारसे रेडी होतात. सो चला बनवूया हे झटपट होणारे अनारसे. आता हे अनारसे बनवायसाठी ना एकदम कमी साहित्य लागणार आहे आपल्याला. इथं आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ. इथं मी रेशनच्या तांदळाचं घेतलंय. ते 1 वाटी, अर्धी वाटी गूळ आणि थोडीशी खसखस, वेलची आणि जायफळची पूड आणि जो मेन पदार्थ लागणार आहे तो म्हणजे हे केळ. आता त्याचं काय करायचं चला बघूया. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ, गूळ आणि जे केळ आपण घेतले ना त्याच्यातलं अर्ध केळ आपल्याला इथं लागणार आहे. ते सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला. आता मला ना अनारसे आवडत नाहीत, कारण ना जो ते तांदूळ भिजलेला वास असतो ना, तो लहानपणी इतका नाकात बसला ना, तर तेव्हापासून मला ते अनारसेच आवडत नाहीत. तुम्हाला अनारसे आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे करतात ती रेसिपी सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा. मी नक्की ट्राय करेन. आता इथं आपल्याला जी जायफळ आणि वेलचीची पूड आहे ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यातच टाकून घ्यायची आहे. आणि हे बघा असं पीठ आपलं मिक्सरमधून तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण थोडंसं एकसारखं करून घ्यायचंय त्याचा गोळा बनवून आणि एक 10 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचंय आपल्याला. जास्त वेळ लागत नाही. एक 10च मिनिटं आपल्याला हे थोडंसं सगळे जे आपण वापरलेले पदार्थ आहेत ते एकमेकांमध्ये छान मिसळण्यासाठी किंवा थोडंसं ते व्यवस्थित पीठ भिजण्यासाठी 10 मिनिटं त्याला आपण झाकून ठेवायचंय आणि 10 मिनिटांनी आपण लगेच अनारसे करायला घेऊ शकतो. आता 10 मिनिटांनंतर मी पहिल्यांदा इथं तेल तापायला ठेवलंय. तेल एकदम बारीक गॅसवरतीच तापवायचंय आणि इथं बघा आपलं जे अनारसाचं पीठ आहे ते बघा आपण जे रेडीमेड पीठ आणतो अगदी तसं झालेलं आहे. रेडीमेड पीठ पण बाजारात जे भेटतं ना त्याची पण काही गॅरंटी नसते. मी 1 वर्षी आणलं होतं, पण ते ना पूर्ण त्याचे पण अनारसे खराब झाले आणि पूर्ण ते पसरतच होते तेलामध्ये. त्यामुळे मी त्याचा नादच सोडला होता. पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मी जे आपण पीठ घेतलं होतं ना, त्या पिठाचा व्यवस्थित एक गोळा बनवून घेतला. तो थोडासा रोल करून घेतला आणि त्याचे एकसारखे असे मी पीसेस कट करून घेतले म्हणजे आपले सगळे अनारसे एकसारखे दिसतील. आणि आता आपण अनारसे बनवायला घेऊया. एक गोळा घेतलाय मी, तो थोडासा असा रोल करून घेतलाय, कारण तो आपण कट केला होता ना, सो त्याचा शेप बिघडायला नको म्हणून त्याला मी छान गोल करून घेतलाय. आणि आता आपल्याला ह्याला थापायचंय. थापताना आपल्याला काय करायचंय, थोडीशी मी इथं साखर पण वापरते, म्हणजे हे आता आपले झटपट अनारसे आहेत. यांना तर ट्रेडिशनल सारखी एवढी अशी चव नसणार आहे आणि तशी जाळी पण नाही पडणार आहे. सो जाळी पडल्याचा इफेक्ट त्याला येण्यासाठी मी थोडीशी साखर आणि भरपूर अशी खसखस घालतीये आणि मग ह्याला थापून घेतेय. जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला हे जमत नसेल थापायला वगैरे, तर एक शॉर्टकट सांगू, तुम्ही याला थोडंसं लाटून-लाटूनही करू शकता. पण ट्रेडिशनली असं करत नाहीत. अनारसे असे बनत नाहीत लाटून वगैरे. किंवा तुम्ही प्लास्टिकची पिशवी जरी खाली टाकली, त्याला थोडंसं तेल वगैरे लावून तुम्ही करू शकताय. इथं बघा मी अशा प्रकारे त्याला थोडं करून थापून घेतेय. मी पण पहिल्यांदाच बनवतेय, त्यामुळे मला पण एवढे जास्त असं त्याला थापता येत नव्हतं. पण मी माझ्या परीने मला जसे जमतील तसे मी बनवलेत. पण खरंच सांगते अगदी छान झालेत अनारसे. तर अशा प्रकारे मी त्यांना थापून घेतेय. थापताना जर ते तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल, तर असं थोडा-थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि मग ते थापायला घ्यायचे. हे बघा भरपूर जर खसखस घातली ना आपण खाली, तर ते असे छान आपल्याला थापता येतात. हे मला सासूबाईंनी सांगितलं, मग मी त्यांचा बघून हे असे मी थापायला लागले नंतर-नंतर. पण छान झालेत. तुम्ही पण नक्की असेच ट्राय करून बघा. कारण आपण काय करतो फराळ बनवायला घेतो आणि लक्ष्मीपूजनपर्यंत थोडे करत सगळे आयटम आपले टेस्ट करून होतात. सो प्रसादासाठी म्हणून किंवा देवीच्या नैवेद्यासाठी म्हणून हा पदार्थ एकदम इन्स्टंट होतो. तुम्ही नक्की करून बघा.
आणि शिवाय महालक्ष्मीला अनारसे आवडतात असंही म्हणतात ना. सो देवीच्या प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्ही हे झटपट होणारे अनारसे यावर्षी नक्की ट्राय करा. सगळे अनारसे आपले थापून झालेत, आता आपण तळायला घेऊया. तळताना ना तेल जास्ती गरम नाही पाहिजे, एकदम नॉर्मल गरम तेलामध्ये आपल्याला जास्ती एका वेळेला सोडायचे नाहीयेत. 1 किंवा 2 अनारसे एका वेळेला आपल्याला सोडून घ्यायचंय. कारण जेव्हा आपण ते तेलात टाकतो तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं. सो जास्ती एका वेळेला टाकायचे नाहीयेत. आणि इथं बघा अनारसे जेव्हा आपण तेलात सोडतो तर तेव्हा आपल्याला सतत असं त्याच्यावरती वरून तेल टाकत राहायचंय. तुम्ही एखाद्या चमच्याने पण हे करू शकता, कारण थोडंसं तेल उडण्याची शक्यता असते. तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही चमच्याने पण हे करू शकताय. पण आपल्याला कंटिन्युअस असा ह्या अनारसांवरती तेल टाकत राहायचंय. आणि अनारसे तळताना ते एकाच बाजूने तळले जातात, ते अलटी-पलटी करून तळायचे नसतात. सो आपल्याला व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरच ती आपल्याला ते तळायचे आहेत. नाहीतर मग काय होतात, गॅस मोठा केला तर आतून कच्चे राहतात. सो आपल्याला हे बारीक गॅसवरतीच व्यवस्थित छान असा ब्राऊन कलर येऊपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकताय आपले अनारसे छान तळले गेलेत. त्यांचे बबल्स कमी झाले म्हणजे ते पूर्णपणे तळले गेलेत. आणि इथे मी त्यांना काढून घेतेय. काढतानाही झाऱ्यात शक्यतो ह्याच्यामध्ये तेल राहतं. सो असे उभेच काढायचे आणि त्यांचं तेल पूर्णपणे निथळून द्यायचं. बघा किती छान कलर आलाय आपल्या अनारसांना. अशाच प्रकारे आता मी आपले सगळे अनारसे तळून घेतेय. तळताना फक्त तेलाचं टेम्परेचर याची काळजी घ्यायची आहे, ते कमी असायला पाहिजे. आणि वरून आपल्याला असं कंटिन्युअसली तेल त्याच्यावरती सोडत राहायचंय, म्हणजे ते वरून आणि खालून दोन्ही बाजूनी छान असे तळले जाणार आहेत. आणि आपली ही बॅच देखील तयार झालेली आहे. असेच मी सगळे अनारसे तळून घेतेय. फक्त एक्स्ट्राचं तेल त्याच्यातून निथळून घ्यायचंय आपल्याला. आणि बघा आपले अनारसे किती सुंदर दिसतायत. आणि इथं तयार झालेत आपले झटपट होणारे असे इन्स्टंट असे अनारसे, जे बनवायला इतके सोपे आहेत आणि अजिबात चुकत नाहीत, फसत नाहीत. सो या लक्ष्मीपूजनाला तुम्ही पण हे इन्स्टंट होणारे अनारसे नक्की ट्राय करा. आणि तुमचे कसे झाले मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.